श्री स्वामी समर्थ. मंडळी, अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात गुरुचरित्राचा हा अध्याय दररोज वाचा. जो संकल्प कराल तो नक्कीच तुमचा पूर्ण होईल. त्यामुळे संकल्प नक्की करा संसारासाठी, परंतु त्याच्या पूर्तीसाठी परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुचरित्रामधला एक अतिशय महत्त्वाचा तो अध्याय आहे, तो तुम्ही नक्की वाचा. चला तर मग नक्की जाणून घेऊया आपण त्या अध्यायाबद्दल, कोणता अध्याय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे. तर बघा मंडळी, आता अधिक महिना सुरू झालेला आहे, ज्याला पुरुषोत्तम महिना असं सुद्धा म्हटलं जातं. अधिक महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेल्या नामस्मरण विधी आणि पारायणाचे फळ इतर महिन्यांपेक्षा 1000 पटीने अधिक मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गुरुचरित्र हा वारकरी आणि दत्त संप्रदायातील एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी ग्रंथ मानला जातो. अधिक महिन्यात गुरुचरित्रातील एक विशिष्ट अध्यायाचे नियमित वाचन केल्यास मनातील सर्व संकल्प पूर्ण होतात, अशी सुद्धा मान्यता आहे. संकल्प आणि वाचन विधी काय आहे? तर अधिक महिन्यात या अध्यायाचे वाचन करताना काही नियमांचे पालन केल्यास त्याचा प्रभाव लवकरच दिसून येतो. यासाठी पूजेची तयारी कशी करायची? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. घरातील देवाऱ्यात किंवा शांत ठिकाणी श्री दत्त गुरूंच्या किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. गुरूंच्या प्रतिमेला हळदी कुंकू, अक्षदा आणि शक्य असल्यास पिवळे फूल अर्पण करावे. त्यानंतर संकल्प कसा करावा? वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी हातामध्ये थोडी पाणी, अक्षदा आणि फूल घ्यावे. मनातल्या मनात आपले नाव, गोत्र, जर माहीत असल्यास, माहीत नसेल तर ठीक आहे, नाव, गोत्र आणि आपली जी काही इच्छा संकल्प आहे तो, उदाहरणार्थ नोकरी असेल, आरोग्य असेल, विवाह असेल, आर्थिक प्रगतीबाबत असेल, तो संकल्प श्री गुरूंच्या चरणी बोलून दाखवावा. मी अधिक महिन्यात माझीही इच्छा पूर्ण होण्यासाठी दररोज या अध्यायाचे वाचन करत आहे. माझेही व्रत पूर्ण करून घ्यावे, अशी प्रार्थना करून ते पाणी जमिनीवर सोडावे. आता वाचन करतानाचे नियम काय आहेत बघा. तर अधिक महिन्याचे जेवढे दिवस असतील, 30 दिवस असतील किंवा 31 दिवस असतील, जे काही दिवस असतील, तेवढे दिवस रोज न चुकता एकाच वेळी आणि एकाच जागी बसून अध्यायाचे वाचन करावे. वाचन पूर्ण झाल्यावर श्री गुरूंची आरती करावी आणि त्यांना नैवेद्य, साखर किंवा दूध दाखवावा. महिलांनी मासिक धर्माच्या काळात वाचन करू नये, त्याऐवजी घरातील इतर व्यक्तींकडून वाचन करून घ्यावे किंवा मोबाईलवर ऐकावे, असं सुद्धा या ठिकाणी एक नियम आहे. आता याचे काय फायदे होतात वाचन केल्यानंतरचे? अशक्य ही शक्य करतील स्वामी. गुरुदेव दत्त सुद्धा अशक्य ही शक्य करणार आहेत. अधिक महिन्यात या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्यास खालील लाभ होतात. ते कोणते लाभ होतील? तर मनोकामना पूर्ती होणार आहे. तुम्ही केलेला कोणताही सात्विक संकल्प या महिन्याच्या प्रभावाने आणि गुरुकृपेने निश्चितच पूर्ण होईल. नकारात्मकतेचा नाश होईल. घरातून वादविवाद, क्लेश आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांतता लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. कर्जबाजारीपणातून मार्ग निघतो आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मानसिक शांतता, मानसिक तणावात कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. अधिक महिन्यात कोणत्या अध्याय वाचावा? तर बघा, अधिक महिन्यात दररोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्यायाचं वाचन अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. 14वा अध्यायाचं काय महत्व आहे? तर क्रूर राजाचे हृदय परिवर्तन आणि रक्षण. हा अध्याय प्रामुख्याने संकट निवारण, भीती नाहीशी करणे आणि अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी वाचला जातो. जर तुमच्या कामात प्रचंड अडथळे येत असतील तर हा अध्याय रामबाण उपाय मानला जातो. तर 18वा अध्याय म्हणजे दारिद्र्य दहन आणि लक्ष्मी प्राप्ती. हा अध्याय श्रीगुरूंच्या कृपेने एका दारिद्र्य ब्राह्मणाला धनधान्य आणि ऐश्वर कसे प्राप्त झाले याचे वर्णन करतो. आर्थिक विवंचना, कर्जमुक्ती आणि व्यवसाय याच्यामध्ये प्रगती हा अध्याय वाचण्याचा संकल्प करावा. शेवटी महत्वाचे, गुरुचरित्रांचे वाचन करताना मनात पूर्ण श्रद्धा, सबुरी आणि शुद्ध भाव असणे अत्यंत आवश्यक आहे. हातात घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार आणि तामसी अन्न वर्ज्य करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.